त्याचा उपयोग होणार आहे। राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत घेतला। या अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहन देण्यासाठी एकूण 1902 पुरस्कार दिले जाणार आहेत। राज्यातल्या ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत 10 जिल्ह्यात उमेद मॉल उभारले जाणार आहेत। महिलांवरच्या अत्याचाराची प्रकरणं निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम इथं विशेष न्यायालय स्थापन करायचा निर्णय देखील कालच्या बैठकीत झाला। पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवड इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा 2 न्यायालयांची स्थापना केली जाणार आहे। या न्यायालयांसाठी पदांना मंजुरी देण्यात आली आहे। कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं संनियंत्रण करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 मध्ये सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली। इनाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असून राष्ट्रीय नामांकित बाजार तळ स्थापन केला जाणार आहे। राज्यपाल